महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त यवतमाळमध्ये पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले। पोस्टल ग्राउंड येथे आयोजित ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि जिल्हा परिषदेने राबविलेल्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केले। ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलीस व होमगार्डच्या परेडचे निरीक्षण केले। त्यानंतर जिल्ह्यातील यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी, उत्कृष्ट सेवा देणारे कर्मचारी व उत्कृष्ट पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला। पोलीस विभाग पोलीस यानंतर आपल्या समोर येत आहे पोलीस विभाग कलेक्टर आहे। सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आपण सोबतच त्यांच्या नातेवाईकांनी सुद्धा या ठिकाणी यायचं आहे। केली त्याबद्दल त्यांचा हा सन्मान सतीश पुरुषोत्तम सावरे, जोरदार टाळ्यांनी आपण अभिनंदन करूया। एकूण 8,11,300 रुपयांचा मुद्देमाल पथकाने जप्त करून यवतमाळ पोलीस दलात प्रदीर्घ 39 वर्ष 10 महिने सेवा पूर्ण करून 30/4/25 रोजी सन्मानाने सेवानिवृत्त। यासाठी जिल्हा प्रशासनाचे या ठिकाणी मी कौतुक करतो। शेतकऱ्यांसाठी पांधन रस्ते फार महत्त्वाचे आहेत। अतिक्रमण असलेले पांधन रस्ते मोकळे करण्याची मोहीम जिल्हा प्रशासनाने राबवली। जवळपास जिल्ह्यामधले 549 पांधन रस्ते मोकळे करण्यात आले। मोकळे करण्यात आलेल्या या पांधन रस्त्याचे मजबूतीकरण देखील आपण या ठिकाणी करतो आहे। जिल्हा परिषदेच्या वतीने शेष फंडातून विविध प्रकारच्या योजना राबवण्यात येते। या योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी योजना लाभार्थी हे पोर्टल तयार करण्यात आलेले आहे। पोर्टलवरच अर्ज स्वीकारून मंजुरीची संपूर्ण प्रक्रिया होणार असल्याचे नागरिकांना आता तालुका आणि जिल्हा स्तरावर जावे लागणार नाही। पारदर्शक व जलद गतीने शेष फंड योजनेचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। आणि यासाठी सुद्धा जिल्ह्यातील जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मंदार पत्की यांचं मी कौतुक करतो। जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी ऑपरेशन प्रस्थान हा अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे। या उपक्रमांतर्गत जवळपास 7,000 युवक युवतींना रोजगार उपलब्ध करून दिला। महिला सुरक्षा सबलीकरणाच्या अंतर्गत देखील आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जात आहे।